पंढरपूर तालुक्यातील बंडीशेगाव सर्कलमधील 27 सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जो पाऊस झाला त्या पावसामध्ये शेतकऱ्यांचं खूप हानी झाली आहे। यामध्ये भाजीपाला पिकं असतील, कांदा पिकं असतील, मका असतील, या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन तरीसुद्धा शासनाने या आकडेवारीच्या गोंधळात आम्हाला पाडलेले आहे। शेतकऱ्यांची यात कसलीही चूक नसताना याच मंडळाला फक्त वगळलं जातं। म्हणून पालकमंत्र्याला माझी विनंती आहे की आपण स्वतः लक्ष घालून या बंडीशेगाव सर्कलच्या शेतकऱ्यांना जो मदतीचा हात देता येईल यासाठी प्रयत्न करावा। अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना व सर्व संघटना मिळून या शेतकऱ्यासाठी पुन्हा एकदा आंदोलन उभा करण्यात येईल। मागच्याच महिन्यामध्ये या भागामध्ये आंदोलन केले बंडीशेगाव येथे, परंतु त्या आंदोलनाचा कसलाही परिणाम न होता उलट शेतकऱ्याच्या मुलावर केसेस दाखल केल्या। ह्या केसेस ताबडतोब शासनाने परत घ्यायला पाहिजेत आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे। शेतकरी आपल्या मदतीच्या अपेक्षेकडे वाट पाहत आहे। पालकमंत्र्यांना एवढी कळकळीची विनंती असून परंतु एक महिना झाल्यास पंढरपूर तालुका व सोलापूर जिल्ह्यामध्ये साखर कारखानदारी खाजगी कारखाने चालू होऊन झाले, परंतु अजून कुठलाही कारखान्याचा चेअरमन ऊस दराची कोंडी फोडत नाही। सोलापूर जिल्ह्यामध्ये ऊसाला कमीत कमी 3500 रुपयाचा दर आम्हाला शेतकऱ्यांना हवा आहे। तो दर मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही। या पंढरपूर तालुक्यामध्ये सर्व संघटना मिळून आम्ही गादेगाव येथे 15 तारखेला ऊस परिषदेचे आयोजन केले आहे। त्या परिषदेसाठी सर्व सोलापूर जिल्ह्यातील व पंढरपूर तालुक्यामधील लोक हजर राहणार आहेत। या ऊस परिषदेमध्ये ऊसाचा जो अंतिम दर जाहीर होईल तो दर आम्ही घेऊन सर्व कारखान्याच्या वरती आंदोलन करणार आहे। तरी या आंदोलन होण्याच्या अगोदर या सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांनी आपला दर निश्चित करून तो शेतकऱ्यांना द्यावा ही एवढीच सांगणं आहे।